केंद्र सरकार कोणत्याही धार्मिक गोष्टीत हस्तक्षेप करत नाही. वक्फ विधेयकात धार्मिक स्थळांबाबत कोणतीही गोष्ट नाही. त्यामुळे गैर मुस्लिम निवडीवरील आक्षेप हा तथ्यहीन आहे असा दावा किरेन रिजिजू यांनी केलाय. वक्फ विधेयकाबाबत विरोधकांचं मन साफ नाही. हा केवळ वक्फच्या संपत्तीच्या नियोजनाचा विषय असा टोला किरेन रिजिजू यांनी विरोधकांना लगावला. देशाचं नशीब बदलू शकतं एवढी वक्फची जागा आपल्याकडे आहे. रेल्वे आणि लष्कराची जागा ही देशाची जागा असते. जगात सर्वाधिक वक्फ बोर्डाची संपत्ती भारतात आहे. त्यामुळे इतकी जागा वक्फची असेल तर ती गरीब मुस्लिमांसाठी वापरावीच लागेल असं वक्तव्य किरेन रिजिजूंनी केलं. वक्फ सुधारणा विधेयकाचा हिंदुत्वाशी संबंध नाही असं उबाठाचे खासदार संजय राऊतांनी स्पष्टपणे सांगितलं. हिंदू आणि मुस्लिम यांच्यामध्ये दंगल होऊन दुफळी माजावी अशी सरकारची भूमिका असल्याचा आरोप राऊतांनी केला. संजय राऊतांच्या वक्फ बोर्डावरील टीकेवरनं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हल्लाबोल केला. संजय राऊत सध्या मोठ्या रोगांनी ग्रासलेत. काही वेळेनंतर त्यांना पंडुरोग झालाय असा घणाघात बावनकुळे यांनी केला. कार्यकर्त्यांना पक्षात घेताना रेकॉर्ड तपासा अन्यथा मोठी किंमत मोजावी लागते असं अजित पवार म्हणाले. अवतीभवती चुकीचे लोक नसावेत. चुकीचं वागणाऱ्यांना मी वाचवणार नाही अशा शब्दात अजित पवारांनी कार्यकर्त्यांना ठणकावलं. मी कुणाचीच दादागिरी खपवून घेणार नाही. विरोधी आणि सत्ताधारी दोघांची दादागिरी चालणार नाही. चुकीचं वागत असल्यास धागेदोरे तपासले जातील. कुणालाही पाठीशी घालणार नाही असा सज्जड दम अजित पवारांनी दिला. प्रवक्त्यांनी तोलून मापून बोलावं. वाद निर्माण होईल असं बोलणं टाळावं असा सल्ला अजित पवारांनी दिला. आपली प्रतिमा स्वच्छ ठेवा असं आवाहन अजित पवारांनी केलं. बीडमध्ये अजित पवारांना भेटण्यासाठी कार्यकर्त्यांची झुंबड उडाली. अजित पवारांना भेटण्यासाठी कार्यकर्त्यांची प्रचंड गर्दी झाल्यामुळे पोलीस बंदोबस्त लावण्याची वेळ आली. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी बीड दौऱ्याच्या सुरुवातीलाच प्रशासनाला शिस्तीसंदर्भात खडेबोल सुनावले. 4 तास बैठकीला आहेत त्यामुळे हे नाही ते नाही चालणार नाही. अगोदरच संपूर्ण अपडेट होऊन या असा इशाराच दादांनी अधिकाऱ्यांना दिला. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी बीडमध्ये योगेश क्षीरसागर यांच्या निवासस्थानी भेट दिली. योगेश क्षीरसागर यांच्याकडनं अजित पवारांचं जोरदार स्वागत करण्यात आलं. जालना जिल्ह्यातल्या बदनापूर तालुक्यातल्या अन्वी गावात एका आश्रमशाळेच्या भूमिपूजन कार्यक्रमाला पंकजा मुंडेंनी उपस्थिती लावली. धनंजय मुंडेंचं काय चाललंय मला माहीत नाही. त्यांची तब्येत बऱ्याच दिवसांपासून बरी नाही अशी माहिती पंकजा मुंडेंनी दिली. शेतकरी नेते राजू शेट्टींनी कर्जमाफीवरनं अजित पवारांवर हल्लाबोल केला. अजित पवार अनेक वर्ष राज्याचे अर्थमंत्री होते. त्यांना अर्थव्यवस्थेची माहिती होती. मात्र तरीही महायुतीनं असा जाहीरनामा का काढला असा सवाल राजू शेट्टींनी विचारलाय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना बळ दिलं. यापुढे वित्त विभागाच्या सगळ्या फाईल्स उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे सुद्धा जाणार आहेत. त्यामुळे दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना समान अधिकार असतील. मात्र अंतिम निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच घेतील. माजी खासदार सुजय विखे यांना आम्ही लवकरच आजी करणार आहोत. त्यांना राज्यसभेवर खासदार म्हणून पाठवणार आहोत. नाहीतर विखे राज्यात आल्यावर आमचं मंत्रिपद धोक्यात येईल अशी मिश्किल टिप्पणी आमदार शिवाजीराव कर्डिल यांनी केली. राज ठाकरेंच्या आवाहनानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये मनसेकडनं औरंगजेबाच्या कबरीकडे जाणाऱ्या मार्गावरती होर्डिंग लावण्यात आलंय. औरंगजेबाची कबर किती किलोमीटर आहे असा देखील उल्लेख यात करण्यात आलाय. तसंच औरंगजेबाला इथेच गाडलं असा देखील उल्लेख होर्डिंगवरती करण्यात आलाय. राज ठाकरेंच्या गंगाजलाबाबतच्या वक्तव्यावरनं सदा सरवणकरांचे पुत्र समाधान सरवणकरांनी राज ठाकरेंना डिवचले. गंगाजल शुद्धच आहे पण काहींच्या विचारांचं काय असा मजकूर समाधान सरवणकर यांनी फलकावरती छापलाय. समाधान सरवणकरांच्या बॅनर विरोधात मनसे आक्रमक झाली. असे बॅनर लावणारे बालिश बुद्धीचे अशी टीका मनसेकडनं करण्यात आली आहे. 5 मिनिटं. चांदिवलीमधील येस बँकेच्या व्यवस्थापकाला मनसेनं फुल आणि पेवर ब्लॉक भेट दिलाय. बँकेच्या स्लिपमध्ये मराठीचा पर्याय ठेवला नाही तर तीव्र आंदोलन करणार असा इशारा मनसे कार्यकर्त्यांनी दिला. शिवसेनेसारख्या पक्षानं हिंदीमध्ये व्हीप का काढला. तुमच्या खासदारांना मराठी येत नाही का असा सवाल संदीप देशपांडेंनी विचारला. मनसे हा एकच मराठी मुद्दा मांडणारा पक्ष राहिला असं देशपांडे म्हणाले. मध्य रेल्वेच्या मुंबई विभागानं सुरू केलेल्या द लकी यात्रा योजनेनुसार रोज एका भाग्यवान प्रवाशाला 10,000 रुपये आणि आठवड्यातनं एकदा 50,000 रुपयांचं बक्षीस मिळणार आहे. ही योजना सुरू झाली आहे. मात्र बक्षिसाच्या रकमेसाठी दावेदारच पुढे आले नसल्याची माहिती समोर आली आहे. राज्यातील सागरी जिल्ह्यातील 138 मच्छीमार सहकारी संस्थेतील सभासदांना 2025-26 या कालावधीकरता 1,68,109 किलोलिटर डिझेलचा कोटा मंजूर करण्यात आला. या संस्थेतील 7,796 यांत्रिक नौकांचा यात समावेश आहे.
राज्यातील रस्ते प्रकल्पात लांब रस्त्याचे तुकडे पाहून छोटे प्रकल्प म्हणून मंजुरी घ्यायची आणि कालांतरानं सुधारित प्रशासकीय मान्यतेच्या माध्यमातून प्रकल्पाच्या किमती वाढवून घ्यायच्या या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रचलित बनवा-बनवीला लगाम घालण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतलाय. कामाचे तुकडे न पाडण्याची स्पष्ट सूचना मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. पत्राचाळ पुनर्वसित इमारतीतील मूळ 672 रहिवाशांना घराचा ताबा देण्याचा निर्णय म्हाडानं घेतलाय. यासाठी अखेर 4 एप्रिलला सोडत काढण्यात येणार आहे. यात गोरेगावातील 629 घरांसाठी सोडत काढली जाईल. पुण्यातील जेईई परीक्षा केंद्रावरती परीक्षार्थींची अडवणूक करण्यात आली. 5 मिनिटं उशीर झाल्यामुळे विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारण्यात आला. प्रवेश नाकारल्यामुळे विद्यार्थी हवालदिल झाले. पुण्याच्या मार्केट यार्डातील फळ बाजारात हापूस आंब्याची आवक वाढली आहे. मागच्या आठवड्यात दिवसाला 1 ते 2,000 पेट्यांची होणारी आवक वाढून आता 4 ते 5,000 पेट्यांवरती पोहोचले. त्यामुळे हापूसचे भाव उतरायला सुरुवात झाली आहे. वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती सीएसईचा हवाला देऊन असा दावा करण्यात आलाय की त्यांच्या अभ्यासानुसार ब्रेडच्या 84% नमुन्यांमध्ये अशी रसायनं आढळली आहेत जी कर्करोगासारखे गंभीर आजार निर्माण करू शकतात. मात्र हा दावा खोटा आहे आणि व्हायरल होणारा व्हिडिओ अलीकडचा नाही तर 2016चा आहे असं सांगण्यात आलंय. तापमान वाढीमुळे मार्च महिन्यात देशभरातील विजेचा वापर वार्षिक आधारावरती 60% वाढून 148.48 अब्ज युनिट इतका झालाय. मागच्या वर्षी मार्चमध्ये विजेचा वापर 138.95 अब्ज युनिट इतका होता. नवी मुंबई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मोरबे धरणात सध्या पाण्याचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. त्यामुळे ऑगस्ट महिन्यापर्यंत नवी मुंबईकरांना पाण्याचं काही टेन्शन नाही. तरी देखील पाण्याचा जपून वापर करा असं आवाहन पालिकेनं केलंय. नवी मुंबई महापालिकेच्या माध्यमातून 620 पदांच्या भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली असून यात फार्मासिस्ट पदासाठी अनुभवाची अट घालण्यात आली. त्यामुळे डी फार्मसी विद्यार्थ्यांमध्ये नाराजी आहे. पेण तालुक्यातील अनेक गावं तहानेनं व्याकुळ झाली. सर्व गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जातोय. सद्यस्थितीत 22 टंचाईग्रस्त गावं 108 वाड्यांवरती वेळापत्रकानुसार नियमित पाणीपुरवठा करतायत. मुंबईकरांवरती घनकचरा व्यवस्थापन वापरकर्ता शुल्क लावण्यास उभाठानं विरोध केलाय. धारावी प्रकल्पासाठी कचरा शुल्कातील निधीतून देवनार कचरा भूमीवरची कचऱ्याची विल्हेवाट लावली जाणार आहे. त्यामुळे हा कर लावण्यास विरोध असल्याची भूमिका आमदार आदित्य ठाकरेंनी घेतली. पश्चिम रेल्वेवरील वक्तशीरपणा सुधारण्यासाठी रेल्वे प्रशासनानं वेगमर्यादा रद्द करणं, रेल्वे मार्गाची देखभाल दुरुस्ती करणं यासारख्या उपाययोजना केलेल्या आहेत. त्यामुळे भारतीय रेल्वेमध्ये पश्चिम रेल्वेच्या लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्यांचा वक्तशीरपणा 95% पोहोचलाय. त्यामुळे प्रवाशांचा प्रवास निश्चित वेळेत पूर्ण होतोय. नवी मुंबईतल्या मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये वाहन पार्किंगची सोय किंवा योग्य व्यवस्था नसल्यामुळे परराज्यातून येणाऱ्या चालक आणि वाहकांना अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतंय. त्यामुळे एपीएमसी प्रशासनाकडून तिथल्या पार्किंगबाबत योग्य त्या सुविधा उपलब्ध करण्याची मागणी केली जाते. पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेडनं पिंपरी चिंचवड महापालिकेच्या दैनंदिन कामकाजासाठी तयार केलेल्या ई ऑफिस या डिजिटल प्रणालीनुसार कामकाजाची सुरुवात मंगळवारपासून झाली. त्यामुळे महापालिकेचं कामकाज कागदविरहित होणार आहे. कागदपत्र डिजिटल स्वरूपात जतन केली जाणार आहेत. राज्यात एकीकडे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी 36,000 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. पण दुसरीकडे रोजगार हमी योजनेतील अंतर्गत काम केलेल्या आदिवासी मजुरांचे तब्बल 1200 कोटी रुपये केंद्र सरकारनं थकवले. त्यामुळे या मजूर वर्गाची मोठी आर्थिक कुचंबणा होते. देशभरात 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधील तब्बल 13,000 चौरस किलोमीटर पर्यंतचा जंगलाचा भाग अतिक्रमण बाधित असल्याची माहिती केंद्रीय पर्यावरण मंत्रालयानं अहवालाद्वारे दिली आहे. दरम्यान 10 राज्यांनी अद्याप जंगलावरील अतिक्रमणाची माहिती दिलेलीच नाही. पुण्यातील एका 33 वर्षीय रुग्णाच्या पोटात सातत्यानं दुखणं, लघवीला त्रास होणं आणि सातत्यानं मूत्रमार्गात संसर्ग होणं असा त्रास होत होता. तपासणीत त्याच्या दोन्ही मूत्रपिंडांमध्ये खडे आढळले. खड्याचा आकार आणि जटिलता लक्षात घेऊन डॉक्टरांनी थुलियम फायबर लेझरसह रेट्रोग्रेड इंट्रारिनल सर्जरीचा वापर करून यशस्वीपणे त्याच्यावर उपचार केले. एकीकडे अनेक देश उपासमार, युद्धामुळे निर्माण झालेला अन्न तुटवडा, नैसर्गिक कारणामुळे आलेला दुष्काळ तसंच कुपोषणाशी झगडत असताना अर्ध जग मात्र लठ्ठ होण्याच्या मार्गावरती आहे. 2005 पर्यंत जगातील 1/3 लोक लठ्ठ झालेले असतील. लॅन्सेट या आरोग्य शोध पत्रिकेनं जाहीर केलेल्या एका अभ्यासातनं ही माहिती समोर आली आहे. नंदुरबारच्या ज्या गावांमध्ये अद्याप वीज पोहोचलेली नाही अशा गावांमध्ये आदिवासी विकास विभागाच्या निधीतनं विद्युतीकरणाचं काम सुरू आहे. दरम्यान हे काम निकृष्ट दर्जाचं असल्याचा आरोप सामाजिक संघटनांनी केला आहे. या संपूर्ण प्रकाराची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. जळगाव महावितरणच्या सरकारी कार्यालयासमोर तांत्रिक कामगारांनी बेमुदत साखळी उपोषण केलं. सर्व उपकेंद्रांना नाईट शिफ्टसाठी सुरक्षा रक्षक आणि तांत्रिक कर्मचाऱ्यांना आवश्यक त्या सुविधा मिळाव्यात अशी मागणी करण्यात आली. ढगाळ वातावरणामुळे दक्षिण रायगडमध्ये आंबा, काजू पिकं धोक्यात आली आहेत. आंब्याला गळती लागल्यामुळे लहान मोठ्या कैऱ्या गळून पडतायत. त्यामुळे उत्पादनात घट होण्याची शक्यता आंबा उत्पादक शेतकऱ्यांनी वर्तवली आहे. त्यानंतर एक मोठी बातमी ती म्हणजे
माओवाद्यांनी युद्धबंदीचं आवाहन केलंय. माओवाद्यांची सरकारसोबत चर्चेची तयारी असल्याची माहिती मिळते. दंडकारण्यामध्ये सुरक्षा दलांकडून होणाऱ्या सततच्या आक्रमक अभियानामुळे धास्तावलेल्या माओवाद्यांनी युद्धबंदी आणि शांततेची चर्चा करून जंगलातलं अभियान थांबवण्याचं आवाहन सरकारला केलंय. माओवाद्यांचा केंद्रीय समितीचा प्रवक्ता अभयनं आज एक पत्रक जारी केलंय आणि त्यात युद्धबंदी आणि शांतता चर्चेचं आवाहन त्यांनी सरकारला केलंय. सुरक्षा दलांकडून सुरू असलेल्या अभियानामुळे मोठ्या प्रमाणात जीवित आणि मानवी हक्काचं उल्लंघन होत असल्याचं सांगत 400 पेक्षा जास्त माओवादी नेते, कार्यकर्ते, आदिवासी नागरिक मारले गेल्याचा दावा पत्रकातून करण्यात आलाय. आणि याच शांततेच्या चर्चेसाठी माओवाद्यांनी काही अटी घातल्या असून त्यात आदिवासी भागातनं सुरक्षा दलांनी नवे कॅम्प स्थापित करू नयेत, सुरक्षा दलांनी या भागातून अभियान थांबवत माघार घ्यावी असं आवाहन माओवाद्यांकडून पत्रकातून करण्यात आलंय. सरकारनं जंगलातल्या अभियानाला थांबवलं तर माओवाद्यांकडून युद्धबंदीची घोषणा केली जाईल असं देखील आवाहन या माओवाद्यांनी पत्रकाद्वारे केलंय. पुन्हा पाहूयात 25:50 बातम्या. जळगावच्या चोपडा आगाराला 5 नवीन बसेस मिळाल्या आहेत. आमदार चंद्रकांत सोनवणेंच्या हस्ते या नवीन बसेसचं लोकार्पण करण्यात आलं. पुण्यामध्ये पुन्हा एकदा कोयत्याची दहशत बघायला मिळाली. नागरिकांच्या घरावरती कोयत्यानं वार करण्यात आले. चोरीच्या उद्देशानं हल्ला केल्याचं समोर येतंय. हा सगळा प्रकार सीसीटीव्हीत कैद झालाय. संगमनेर इथल्या थोरात सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली. उद्यापासून अर्ज दाखल करायला सुरुवात होणार आहे. मात्र यंदाच्या निवडणुकीत विखे थोरात सामना रंगणार का, याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. बेळगावातील एका बस चालकानं बसमध्येच गळफास घेऊन आत्महत्या केली. अनेक दिवसांपासून पाठदुखीचा त्रास होत असल्यामुळे या त्रासाला कंटाळून त्यानं आत्महत्या केल्याची माहिती समोर येते. धरणांचा तालुका म्हणून ओळख असलेला शहापूर तालुका मात्र कोरडाच आहे. जवळपास 113 गावं पाणी टंचाईच्या विळख्यात सापडली आहेत. टंचाईग्रस्त गावांना सध्या टँकर मार्फत पाणी पुरवठा सुरू आहे. 2019 साली फुटलेल्या तिवरे धरणाच्या पुनर्बांधणीचं काम युद्धपातळीवरती सुरू आहे. पुढील 2 ते 2.5 वर्षात धरणाचं काम पूर्ण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये समाधानाचं वातावरण आहे. चिपळूण गुहागर महामार्गाजवळ बेकायदेशीर उत्खनन सुरू असून माफियांनी अख्खा डोंगर सपाट केलाय. मात्र याकडे महसूल खात्याचं वारंवार तक्रारी करून देखील दुर्लक्षच होत आहे. महसूल विभागाचा कानाडोळा करण्यामुळे ग्रामस्थांनी संताप व्यक्त केलाय. आळंदीमध्ये भाविकांची गैरवर्तन, समाधीवरील पैसे घेणं आणि मद्यप्राशन सेवा देण्याचे प्रकार उघडकीस आलेत. या प्रकारानंतर तीर्थक्षेत्र आळंदीतील एक कर्मचारी आणि पैसे घेतल्याच्या आरोपावरून एका पुजाऱ्याचं निलंबन करण्यात आलंय. पुण्यामध्ये दूषित पाणीपुरवठ्यावरनं मनसे आक्रमक झाली. मनसेच्या शहराध्यक्षांकडून पाणीपुरवठा विभागाच्या उपायुक्तांना घेराव घालण्यात आला. दूषित पाणी येत असल्यामुळे उपायुक्तांना जाब विचारला. अकोल्यामध्ये एका टवाळखोर व्यक्तीनं घरांवरती दगडफेक केली. अनिकट भागात असलेल्या घरावरती मध्यरात्रीच्या सुमारास दगडफेक करतानाची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. या दगडफेकीचं कारण अद्यापही अस्पष्ट असलं तरी नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय. छत्रपती संभाजीनगरमध्ये उपजिल्हाधिकाऱ्यांच्या घरातनं अघोरी साहित्य जप्त करण्यात आलं. कौटुंबिक वादातून उपजिल्हाधिकारी देवेंद्र तुकाराम कटके यांच्या पत्नीनं अन्य आरोपींच्या मदतीनं अघोरी विद्येद्वारे जादू टोण्याचा प्रयत्न केल्याचं समोर आलंय. आंबेगाव तालुक्यातल्या थोरांदळे परिसरात एका व्यक्तीवरती हल्ला करत दहशत निर्माण करणारा बिबट्या अखेर जेरबंद झालाय. वन विभागानं लावलेल्या पिंजऱ्यात अडकलेला बिबट्या हा नरजातीचा असून तो 5 ते 6 वर्षांचा आहे. उल्हासनगरमध्ये आता पार्किंग टेन्शन मोबाईलवरील एका क्लिकच्या माध्यमातून दूर होणार आहे. मोबाईल ॲपच्या माध्यमातून पार्किंगची जागा शोधता येणार आहे. रामनवमीच्या निमित्तानं साईनामाचा जयघोष करत मुंबईहून शिर्डीकडे निघालेल्या पायी पालखीचं साईबाबा संस्थानकडनं अहिल्यानगर जिल्ह्याच्या सीमेवरती स्वागत करण्यात आलं. पहिल्यांदाच अशा पद्धतीनं स्वागत करण्यात आल्यामुळे पालखीतील भक्त सुद्धा भारावून गेले. कोथरूड परिसरातील एका सोसायटीमध्ये 76 वर्षीय ज्येष्ठ महिला जळलेल्या अवस्थेत आढळली. त्यांनी स्वतःला पेटवून घेत आत्महत्या केल्याचा संशय कोथरूड पोलिसांनी व्यक्त केलाय. पोलिसांकडनं तपास सुरू आहे. शासनाकडनं मनमाड आणि नांदगावसाठी 10 नवीन एसटी बसेस देण्यात आल्या आहेत. आमदार सुहास कांदेंच्या हस्ते बसेसचं लोकार्पण करण्यात आलं. मनसर नगरपंचायतीनं सन 2024-25 या आर्थिक वर्षात विक्रमी 95% घरपट्टी वसुली करताना थकीत आणि चालू घरपट्टीचे 4 कोटी 6 लाख रुपये वसूल केलेत. विशेष म्हणजे चालू घरपट्टीची वाढीव रकमेसह वसुली झाली आहे. जळगावच्या बाजारात लांब काकडींची आवक झाली आहे. उन्हाळ्यामध्ये या काकडीचं सेवन केल्यामुळे शरीराला फायदा होत असल्यामुळे लांब काकडीच्या मागणीत सुद्धा वाढ झाली आहे. किरकोळ बाजारात या काकडीला 50 रुपये किलोचा भाव मिळतोय. अंबरनाथ नगरपालिकेनं लाखो रुपये खर्चून उभारलेल्या
चौकांची दुरवस्था झाली. प्रतिकृतीच्या देखभाल दुरुस्तीकडे नगरपालिकेकडे दुर्लक्ष केलं जात आहे. देखभाल दुरुस्ती अभावी या प्रतिकृतीची दुरवस्था झाली आहे. पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील बाभळसर खुर्द इथे रुक्मिणी माता मंदिर आणि हनुमान मंदिर जीर्णोद्धार निमित्तानं संत तुकोबाराय आणि ज्ञानोबाराय यांचा पादुका दर्शन आणि गोल रिंगण सोहळा संपन्न झाला. यावेळी संत श्रेष्ठ ज्ञानोबाराय आणि तुकोबाराय यांचा रिंगण सोहळा बघायला मिळाला. संत तुकाराम साखर कारखान्याच्या माध्यमातून तालुक्याचा सर्वांगीण विकास व्हावा, पारदर्शक कारभार व्हावा, तसंच कारखान्याच्या माध्यमातून शैक्षणिक आणि औद्योगिक प्रगती साधावी असं प्रतिपादन आमदार सुनील शेळके यांनी केलं. जुन्नर तालुक्यातील येणेरे इथे ग्रामदैवत मुक्ताई देवी, महालक्ष्मी आणि तुळजाभवानी मूर्तीचा प्राण प्रतिष्ठापना सोहळा आणि यात्रा उत्सव पार पडला. या सोहळ्यानिमित्तानं देवतांच्या मूर्तींची गावातून वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. देहू नगरीमध्ये सध्या रब्बी हंगामात पिकवलेला कांदा काढण्याच्या कामाला वेग आलाय. मात्र देहूमध्ये कांदा चोरांचा उपद्रव वाढल्यामुळे देहूतील शेतकरी हवालदिल झालाय. पोलीस गस्त वाढवून सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. सावंतवाडीमध्ये शेतविहिरीत पडलेल्या कोल्ह्याला वनविभागानं जीवदान दिलं. अथक प्रयत्नानंतर कोल्ह्याला विहिरीतून बाहेर काढण्यात आलं. कोल्ह्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आलंय. रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर भरत बास्टेवाड यांची बदली झाली. त्यांच्या जागी नेहा भोसले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अलिबागमधल्या पांढऱ्या कांद्यापाठोपाठ आता तिथल्या तोंडीला देखील मागणी वाढली आहे. अलिबागच्या तोंडीला मोठ्या प्रमाणात मागणी असल्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फायदा होतोय. शेतकऱ्यांनी 10 एकर जागेत यशस्वीरित्या तोंडलीची शेती केली. आंबेगावमधील ज्येष्ठ नेत्यांनाही गिबलीची भुरळ पडली आहे. माजी मंत्री दिलीप वळसे पाटील आणि माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्याकडनं गिबलीच्या इमेजेस सोशल मीडियावरती पोस्ट करण्यात आल्या. पुणे शहरातील अशुद्ध पाणी पुरवठ्याविरोधात मनसेनं महापालिकेत आंदोलन केलं. कोंढवा खुर्द भागात गेल्या एका महिन्यापासून ड्रेनेज मिश्रित पाणी नागरिकांना देत असल्याचा आरोप मनसेनं केलाय. श्री क्षेत्र अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या प्रकट दिनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यपीठ असलेल्या वटवृक्ष मंदिरात तब्बल 2,49,267 स्वामी भक्तांनी मनोभावे दर्शन घेतलं. याची नोंद नगरपालिकेनं यंदा मंदिराच्या प्रवेशद्वारावरती अत्याधुनिक कॅमेरा लावून केली. त्यातून भाविकांची गणना केली गेली.